धनी, हवं आता काय करायचं? घरात धान्याचा दाना बी नाही, कणग्या बी रिकाम्या आहेत आणि चूल बी जाऊन ठेवली आहे. आता काय खायचं आणि असं अजून किती दिवस पाणी पिऊन काढायचं? आता काय करणार? आपल्या डोईवर कुणाचा हात बी नाही. आता आभाळच फाटले, त्याला आपण तरी काय करणार? आता जंग चालू आहे म्हण, तर ही आपल्याकडची भाल बरची समशेरी इकत तरी कोण घेणार? राजाच बसल्या लपून. आता कोण वाली हाय? हो दादा, राजा लपून का बसल? शिवाजी महाराजाचा लेख लपून बसल वय? हो काय बाई कारण असेल त्या माग. काय बी कारण कारण नाही. या सुबाई मासाहेबासनी आणि बार राजासनी सोडून राजा गायब झाल्यात. तो सीताराम सांगत होता, बादशाहने म्हण राजसनी कैद केलंय. पक्की खबर आहे बघा. पण पाहुणं तुम्ही कुठचं म्हणायचं? नव दिसताय आणि कशा पाय आलायस इथं? अव मी या गुणाजीकडे आलो या. भाऊ आहे मी याचा. गुन्हाच्यात आलाय वय? इथं समदक कठीण झालंय. बादशाह जगू देत नाही आणि लेकरा बाळांची फिकर मरू देत नाही. आणि राजा चांगलं बसलं तिकडे बादशाच्या छावणीत जाऊन, रयतेला वाऱ्यावर सोडून. अव दादा, असं का वागतील आपलं राज? आम्हाच नाही वाटतंय या माग त्यांची काहीतरी नामी योजना असणार बघा. अहो दादा, कांच्या योजना नाहीत आता. नमसलं ती संपलंय बघा समज आता. अव ताई, तुम्हासनी काय कळतंय वय? त्या बड्या लोकांचं डावपेच सांगून सवरून तुम्ही बाई मानू. आता हे स्वराज्य बिराज्य संपलं बघा. हो दादा, असं नका बोलू. हे स्वराज्य आपल्यासाठीच आहे. हे आपल्या मुलखातील लोकांनी समतेचं ममतेचं राज्य मिळावं म्हणून किती बांगडी फुटली, रक्ताचं पाट वाहिलंय. अहो, आपलं शंभूराज हाल हाल होऊन या मातीत मिसळलं आणि आपण बोलतायसा हे स्वराज्य संपलं? नगा दादा, नगा असं वंगाळ बोलू. तुम्ही म्हणताय ते समज खरं आहे, तर आता ते तुमचं स्वराज्याचं तुंतन वाईस थांबवा की. खायला काय नाही, पोटात अन्नाचा कण नाही आणि स्वराज्य म्हण. जावा तुम्ही. हटाओ ये सब हमारे सामने से। पहला निवाला गले से उतराने की पहुंच गए बुरी खबर लेकर। 8 रोज गुजर चुके हैं, राजा राम का कोई नामो निशान नहीं है। दुनिया की सबसे ताकतवर सल्तनत के वजीर होकर खाली हाथ लौटते शर्म महसूस नहीं होती आपको? गुस्ताखी माफ आलीजा, लेकिन केशव पंत ने अपने जासूस चारों ओर दौड़ाए रखे हैं। जल्द से जल्द वो राजाराम हमारी गिरफ्त में होगा। कछुए की चाल चल रहे हैं केशव पंत के जासूस, कछुए की चाल। केशव पंत को धमकाइए, उसके जासूस दिन रात चारों तरफ दौड़ाइए। अगर अपनी जान की खैरियत चाहते हो तो राजा राम का पता ढूंढ कर लाइए, दफा हो जाइए, दफा हो जाइए। कामगिरीचं नाव ईशाना राजाराम आणि परवलीचा शब्द चिडीचूप। चिडीचूप ठरलं तर मग. पण एवढं ध्यानात असू द्या की आजवरच्या छुप्या कारवायांपैकी ही सर्वात जोखमीची जबाबदारी आहे, सर्वात जोखमीची. प्रत्यक्ष मराठ्यांच्या राजाचा माग काढायचा आहे. अपयशी ठरलात तर ही शेवटची जबाबदारी असेल हे मात्र निश्चित. अहो, राजा असल नाहीतर रंक, एकदा सुपारी उचलली का तुम्ही सांगाल त्या माणसाला शोधायची जबाबदारी आमची. महत्वाचं म्हणजे राजाराम महाराज आणि ताराराणी साहेब राजपोशाखात वावरणार नाहीत हे नक्की.
वेषांतराची शक्यता दाट, त्यामुळे प्रत्येक जोडप्यावर बारीक नजर ठेवायची, प्रत्येक जोडप्यावर. आधी खबर देणाऱ्यास इनाम देण्यात येईल. पण हो, पकडला गेलात तर आमचं नाव जिव्हेवर यायच्या आधी स्वतःचा जीव घ्यायचा. तुमची भरपाई घरपोच होईल. कामगिरीचं नाव निशाणा राजाराम. परवलीचा शब्द चिडीचू. चिडीचू. चला चला. नाही नाही पाटील, आता आम्हाच अडवू नका. अहो लय झालं. किती दिवस असं पोटाला चिमटा काढून राहायचं? अहो आता तर बायका पोरं पण उपाशी मरायची वेळ आली. अहो आपलं ठीक आहे, पाणी पिऊन दिस काढू, रातच्या लवतानं झोपू. पण तान्या लेकरांचं काय? हो, तानी लेकरं भूक भूक करून मरायला लागले. नाही, आता आम्ही जातोय मुघल तळावर आणि मुघलाच्या फौजेत सामील होतोय. वय वय, आई बा आणि लेकरांचं पोट तर भरता येईल. अरे बाबांनो, हे दीत जातील. आपलं स्वराज्य सोडून त्या बादशाकडे जायच्या बाता करतासा. अरे कुलवंत मराठा घरात जन्मला असा ना तुम्ही, आणि स्वराज्याशी बैमानी करतासा. अरे या स्वराज्याला गरज आहे, तुमची गरज आहे. आणि आम्हाला गरज आहे पैक्याची. या पोटाला भाकर पाहिजे. नाही, आता नाही बघवत हे हाल. स्वराज्याच्या भाकड कथा आता तुम्ही आम्हाला सांगू नका. अहो काय उरलंय त्या स्वराज्यात? दगड मातीचे किल्ले म्हणजे स्वराज्य नवं. त्यासाठी राजा बी खमक्या लागतोय. चला रे पोरानो. अरे हे थांबा. अरे जाऊ नका. गावची इज्जत अशी मातीमोल करू नका. मी हात जोडतो, तर जाऊ नका. थांबा थांबा. पाटील, जाऊ दे त्यासनी. ह्यांची मन मेल्याजी. ती मोर उभी, ती फकस्त जिवंत प्रेत. अहो अशा मुरदाड मनाच्या लोकांची स्वराज्याला बी गरज नाही. आज शिवाजी महाराजांनी हाच विचार केला असता की नाही, तर हे स्वराज्य बी उभं राहिलं नसतं. काय कमी होती त्यासनी? हा, खायला दाना नव्हता की राहायला वाडा नव्हता? पण नाही, समद्यावर पाणी सोडून त्यांनी स्वराज्याचं सपान बघितलं. ज्या आपल्या या भूमीवर यवनांनी गाढवाचं नांगर चालवलं, त्याच पांढरीवर सोन्याचं नांगर मारून तुमच्या आमच्या साठनं आज सोन्याचा दिवस दावलं. अफजल खानाला भिडलं. कोणासाठनं? रे ते साठनच ना. व 12 बलुते, 18 आलुते, 18 पगड जातीसनी एकत्र करून मायेचं, समतेचं, ममतेची हिंदू पदपातशाही उभी केली. अहो कशासाठी? तुमच्यासाठीच ना. व आणि आज त्याच शिवाजी राजांच्या धाकल्या लेकासनी नावं ठेवताय वय. राजाराम राजांच्या थोरल्या भावानं छत्रपती शंभू राजानं रगात आणलं. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठीच नव. अहो त्याच छत्रपती शंभू राजांच्या पत्नी आज औरंगाच्या कैदेत खितपीत पडल्या. ती कशासाठी? या स्वराज्यासाठी. आणि आजपर्यंत ह्याच स्वराज्याच्या सावलीत तुम्ही सुखी होता. आणि आज हे स्वराज्य संकटात आहे, राजाराम राजे संकटात आहे, तर उंदरवानी पळतायसा. अरे मराठ्यांची अवलाद हायसा ना तुम्ही. मग त्या औरंगाकडे नोकरी करण्यापरीस हाती समशेर घेऊन मुघलांच्या मुंड्या मारा. हा, पण ते नाही जमायचं तुम्हासनी. त्यासाठनं मायभूमीवर प्रेम लागतंय, आपल्या राजावर विश्वास लागतोय. नाही जमायचं तुम्हासनी. पाटील जाऊ द्या ना औरंगाकडं.
आमचं चुकलं ताई, आमासनी माफी द्या. ज्या हाताने नांगर धरला होता आता त्याच हातीने स्वराज्यासाठी तलवार धरी. आमचे डोळे उघडले. आम्ही आता मरू पण स्वराज्य सोडणार नाही. वा पोरी, एकदम बिजलीवाणी गरजलीस. सगळ्यांच्या टकुऱ्यात लख प्रकाश पाडला सा. पाटील, हे इथलं झालं. अजून कुठं कुठं चालू आहे असा प्रकार? सगुणाबाई, अजून कुठे कुठे घडतोय हा प्रकार? खरं सांगायचं तर समधीकडेच घडतोय बघा ह्यो प्रकार. हवा आभाळच फाटलंय, त्याला ठिगळं कुठं कुठं लावणार. आई जगदंबेचीच कृपा. तुम्ही योग्य वेळी तिथे पोहोचलात आणि त्या तरुणांच्या मनात स्वराज्याविषयी नवचैतन्य जागवलं. त्या तरुणांना औरंगजेबाच्या फौजेत जाण्यापासून रोखलं. पण बाकीच्यांचं काय? अहो समधीकडे तेच चाललंय. लोक नक्की काय विचार करतात तेच कळणं झालंय बघा. आम्हाला समद कळतंय की सगुने. काय कळतंय गुणाजी? आम्हालाही सांगा. लोकांस खाया अन्न नाही, गुराढोरांना चारा नाही. मुघल बादशहांची हशम कधी बी वाड्या वस्त्यांवर घुसत्यात. त्यात तो सीताराम मुघली फौजेत गेला. बादशहानं त्याचं घर धान्याच्या गोण्यांनी भरलंय आणि त्यास आता मुघलांचा धोका बी नाही. तर अशी कथा आहे या सीतारामची. म्हणूनच गावात त्याच्या नावाची जास्त चर्चा आहे. पण स्वराज्याबद्दल कोणास काहीच वाटू नये असं कसं शक्य आहे? राणी साहेब, आम्ही साधी माणसं. 2 वेळ जेवायला मिळावं, जमीन पाहिजे थोडी बस. पर तो बादशाह ते बी होऊ देईन असं झालंय. नाही राणीसाहेब, हे सारं वाटतं तितकं सोपं नाही. सारे मनाने खचलेले आहेत. सर, आपल्याला यांची साथ नसेल तरी जंग कशी जिंकणार आपण? त्यासाठी आपल्याला आधी रयतेचं मनोधैर्य उंचावलं पाहिजे. स्वराज्य प्रेमाची ज्योत त्यांच्या उरात पेटवली पाहिजे. त्यासाठी त्यांना भेटू, शक्य ते सारं काही करू, पण त्यांचं मतपरिवर्तन करू. सगुणा, गुणाजी, आम्हाला तुमचीही मदत लागेल. आणतो की समध्यासनी बोलून. खाल्ल्या मिठाला जागला नाही तर तो गुन्हा कुठला? पावनखिंड ते मैफळगड पर्यंतचा समदा इलाका छान मारायचा आणि ताबडतोब माहिती द्या. काय? राजाराम महाराजांचा पत्ता दिला सा तर यापेक्षा दुपटीने मिळेल. क्षमा असावी पंत. पन्हाळा ते करवीर पर्यंतचा सारा इलाका शोधला, पण त्या राजाराम महाराजांचा काय बी सुगावा नाही लागला बघा. अव, आतापर्यंत कोणाच्या नजरेला बी लागलं नाही आणि आतापर्यंत त्यांचा पत्ता बी नाही. तुमची ही नकार घंटा ऐकून कान किटले आमचे, किटले. मोहरा संपल्या पण बातमीचा पत्ताच नाही. आणि तुमचं काय? क्षमा असावी पंत असं म्हटलं की संपलं. पण तो औरंगजेब आम्हाला संपवेल त्याचं काय?
पुरे 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 आता ही गोफण फेक पुरे झाली. आता वज्राचा घाव घालण्याची वेळ आलेली आहे. बातमी काढायची आहे, अगदी आतल्या गोटातली. म्हणून तुम्ही पुढ्यात टाकलं त्याच्या 2 पट टाकतो आम्ही. चला उचला. पुण्यांदा या नागोजी रावाच्या वाड्याची पायरी सुद्धा चढायचं धाडस करू नका. नाराज होऊ नका नागोजीराव. अहो पाहुणा म्हणून जाताना रित्या हातानं जायचं नसतं, अशी रीत आहे आपली. म्हणून ही लहानशी भेट आणली. मागायला आलायसा आमच्या दारावर पंत, तर सरळ मागा की. उगाच बारकाचा आवळा द्यायचा न भला मोठा कोहळा काढून घ्यायचा, ही कोशिश कशा पाहिजे? नागोजीराव, दारावर आलेला भिकारी आणि सौदा करायला आलेला हितचिंतक यातला फरक न ओळखण्या एवढे आपण दूधखुळे नक्कीच नाही आहात. कामगिरी तोला मोलाची आहे म्हणून आलोय आपल्यापाशी. पण आपला लाभ आपण ओळखूच शकत नसाल तर कसं? कामगिरी तोला मोलाची आहे म्हणता, मग दाम बी तसंच बोला. मागून तर बघा, असा मोबदला देऊ की ज्याची दुप्पट सुद्धा आपल्या तिजोरीत नसेल. वतन हाँ, बड़ी खुशी से जरूर. राजा राम की पक्की खबर देने वाले को हम जरूर वतनदारी बहाल करेंगे. दक्कन की ये जमीन न सिवा की थी न हमारी है. हमारे पैदा होने से पहले यही थी, यही रहेगी. 2-4 परगना जमीन किसी को बख्शीश देने में हमारा क्या नुकसान है? जब चाहे जितनी चाहे बांट दो, बशर्ते हमारे वफादार रहे और वतनदार बने. अपनी मुस्कुराहट को बचा के रखो यशोपंत. जितना चालाक हम आपको समझते थे उतने आप हो नहीं. कहाँ गया आपका साम दाम दंड भेद? राजा राम की परछाई तक नहीं देख पाए तुम. लेकिन गौरतलब बात यह है कि तुम जैसी चालाक लोमड़ी राजा राम को ढूंढ नहीं पा रही. इसका मतलब राजा राम जरूर किसी शातिर दिमाग की नसीहत से चल रहा है. आलीजा, उस राजा राम के साथ तो सिर्फ उसकी जोरू है, फिर ये शातिर दिमाग उस ताराबाई का तो नहीं? दिमाग की बात आप ना ही करें तो बेहतर होगा वजीर आलम. कुदरत ने औरत जात को किसी खास मकसद से बनाया है. दिमाग चलाना उसके बस की बात नहीं है. लुका छिपी खेलना और मुगल फौज को चकमा देना 2 अलग बातें हैं वजीर आलम. वो बेचारी औरत जात अपने शौहर के पीछे जंगल जंगल मारी मारी भटक रही है और आप उस पर खौफ खा रहे हो बेवजह. वो बेबस तो ये तक नहीं जानती कि उसकी
और येसुबाई की आंखों के सामने हम संभा से भी बदतर मौत मारेंगे राजा राम को।